झी 24 तास एक पाऊल पुढे। मागच्या आठवड्यामधल्या सवाल हक्काचा या शो मध्ये आम्ही सोलापूरच्या मिरी गावातल्या शाळेची व्यथा आपल्या पुढे मांडलेली होती। संस्था चालक नफ्याच्या हव्यासापोटी मिरी गावातली शाळा सोलापुरात नेणार होते, पण ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनकडे याबाबत तक्रार केली। याबाबतची बातमी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी पाहिली आणि तातडीनं पावलं उचलली। शिक्षण मंत्र्यांना याबाबत सांगितलं, त्यांनी लगेच शाळेचं स्थलांतर रोखण्याचे आदेश दिले। आता मिरीची मुलं पुन्हा शाळेत जाणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातल्या मिरी गावातली राजेश कोठे प्रशाला ही शाळा एक लढाई जिंकली। नियतीनं या शाळेच्या आणि शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पारड्यात विजयाचं माप टाकलंय। मुजोर संस्था चालकाच्या विरोधातली ही लढाई मुलं जिंकली। मिरी गावातल्या लोकांनी आपल्या घामानं उभी केलेली ही शाळा संस्था चालकानं नफा कमावण्यासाठी सोलापूरला हलवण्याचा कट केला होता। शाळा सोलापूरला स्थलांतरित करताना संस्था चालक पैगंबर इमाम शेखनं शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचारही केला नाही। शाळेत शिक्षकही यायचे बंद झाले होते। 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे SSC बोर्डाचे फॉर्मही भरले नव्हते। भवितव्याचं काय होणार या विचारानं मुलांच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालं होतं। पण मुलांची शिकण्याची आणि त्यांच्या पालकांची मुलांना शिकवण्याची इच्छा दांडगी होती। त्यांनी संस्था चालकाचा शाळा स्थलांतरित करण्याचा कट हाणून पाडण्याचा निर्धार केला। मुलांनी आणि गावकऱ्यांनी शाळेला टाळं लागू दिलं नाही। शिक्षक येत नव्हते तरीही मुलं शाळेत जात होती। शाळेचं अस्तित्व गावकऱ्यांनी कायम ठेवलं होतं। तर दुसरीकडे गावकऱ्यांनी शाळेतल्या मुलांवर झालेल्या अन्यायाला सरकारी पातळीवर वाचा फोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते। सुरुवातीला जेव्हा सरकारी पातळीवर त्यांच्या अडचणीची कुणीही दखल घेत नव्हतं, त्यावेळी त्यांच्या मदतीला झी हेल्पलाईन धावून गेली। झी हेल्पलाईननं गावकऱ्यांच्या संघर्षाला आवाज दिला। मिरी गावातल्या शाळेतल्या मुलांची व्यथा जेव्हा झी हेल्पलाईनच्या सवाल हक्काचा या शो मध्ये दाखवण्यात आली, तेव्हा याची दखल सरकारी अधिकाऱ्यांना घ्यावीच लागली। झी हेल्पलाईनचा सवाल हक्काचा हा शो शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनीही पाहिला। त्यांनी शाळेच्या मदतीसाठी मंत्रालयात धाव घेतली। शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी शाळेचं स्थलांतर रोखण्याचे आदेश दिले। शिवाय शाळा मिरी गावातच राहील याची ग्वाहीही दिली। मला G24 तासला आणि आदरणीय दर्डा साहेबांना मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात की त्यांनी तातडीनं दखल घेतली आणि दर्डा साहेबांनी तातडीनं शिक्षण संचालकांना आदेश दिलेले आहे की ताबडतोब या स्थलांतराला स्थगिती द्या। ही शाळा कोणत्या ठिकाणी तूर्त स्थलांतरित होऊ देऊ नका, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देऊ नका, त्यांचे फॉर्म भरले जातील असं बघा। अशा प्रकारचा एक अत्यंत महत्त्वाचा विषय मार्गी लागलेला आहे आणि याचं सर्व श्रेय मी स्वतः G24 तासला देतोय। जे शिक्षणाधिकारी भेट द्यायला तयार नव्हते ते हेल्पलाईनच्या एका बातमीमुळे प्रशालेत आले। विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर शाळेची मान्यता रद्द करण्याची ताकीद त्यांनी दिली। त्यामुळे आता सगळे शिक्षक शाळेत येत आहेत। जादा तास घेऊन विद्यार्थ्यांचा राहिलेला सिलेबस पूर्ण करून देत आहेत। आमच्या शाळेवरती जी हेल्पलाईनची सेवा आली त्यावेळी नंतर 22 ऑक्टोबर पासून आमच्या शाळेवर 2 शिक्षक आले आणि आमचा अभ्यास रेग्युलर चाललेला आहे। जी हेल्पलाईनमुळे आम्हाला आमची शाळा परत मिळाली, त्यामुळे जी हेल्पलाईनचा आम्ही पूर्णपणे आभारी आहोत। जे पूर्वी आमचे नुकसान होत होते ते आता होणार नाही, कारण आमचे ते शिक्षक परत आले। खरोखरच G24 तासनं आम्हाला खूप मदत केली आहे, कारण ते शिक्षक जे सिलेबस आमचे बुडले आहेत ते शिक्षक आता ते जादा तास घेऊन आमचे सिलेबस पूर्ण करायला लागले आहेत। आम्ही त्यांचे धन्यवाद आहेत। हेल्पलाईनच्या टीमनं पुन्हा शाळेला भेट दिली। सगळे वर्ग पुन्हा सुरू झाल्याचं हेल्पलाईनच्या टीमला दिसलं, पण शाळेचं स्थलांतर थांबल्याचा राग मुख्याध्यापक दिलदार शेख यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता। त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी झी हेल्पलाईनची टीम गेली त्यावेळी अभ्यासात अडथळा येतोय असं त्यांनी कारण दिलं। झी हेल्पलाईनच्या बातमीचा दुसऱ्या बाजूनेही परिणाम झाला होता। झी हेल्पलाईनच्या बातमीमुळे संस्था चालक पैगंबर शेख यांचे धाबे दणाणले होते। त्यांनी तातडीनं मिरी गावात शिक्षक पाठवले। 10वीच्या मुलांचे फॉर्मही भरून घेतले। त्यामुळे या मुलांची SSCच्या परीक्षेला बसण्याची व्यवस्था झाली होती। शाळा स्थलांतरित होणार नाही ही माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण होतं। गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही। त्यांच्या मुलांचं थांबलेलं शिक्षण पुन्हा सुरू होणार होतं। गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले। झी हेल्पलाईनची टीम आल्यामुळे दोन्ही शिक्षक आलेत वर्गावरती आणि गणित, मराठी, सायन्स आणि राहिलेला जो अभ्यास राहिला आहे तो कव्हर करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झी हेल्पलाईनमुळे होत आहे। एका फोनवर जवळजवळ
2 दिवसात ही हेल्पलाईन आमच्या गावी आली, बातमी दिली. 22 सगळे शिक्षक घेऊन शिक्षण मंत्री स्वतः हे शिक्षणाधिकारी स्वतः येऊन शिक्षकाला इथं ताकीद दिली की ही शाळा इथनं स्थलांतर होणं शक्य नाही, तुम्ही इथेच काम करा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे तुम्ही लक्ष द्या. संस्थाचालक शाळा सोलापूरला नेण्याचा आता पुन्हा प्रयत्न करणार नाही असं नाही. त्याने भविष्यात असा प्रयत्न केलाच तर तो हाणून पाडण्यासाठी गावकऱ्यांनी सज्ज राहण्याचा निर्धार केला. गावकऱ्यांना मुलांचं भवितव्य घडवायचंय, पुनर्वसित गावाचं नशीब बदलायचंय. कारण आज ही मुलं शिकली तर गावातली पुढची पिढी गावाचं भवितव्य घडवेल यात शंकाच नाही. कारण सवाल हक्काचा आहे, प्रत्येक मुलाच्या शिक्षणाच्या हक्काचा आहे. झी हेल्पलाईनसाठी बदलापूरहून चंद्रशेखर भुयार आणि सोलापूरहून संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.